हॅलो स्टुडंट, आपण आता टेक्स्टबुक मधलं जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 23 बघणार आहोत. प्रॉब्लेम आहे अ मीन टेम्परेचर कॅन बी अज्युम टू बी 280 डिग्री केल्विन. हाउ विल द कर्व ऑफ लॅट बॉडी रेडिएशन लुक लाइक फॉर दिस टेम्परेचर? फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. In which part of the electromagnetic spectrum does this value lie? आता सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे जे गिवन टर्म्स आहेत त्या लिहूया. तुम्हाला टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर दिलेलं आहे T = 280 डिग्री केल्विन आहे. त्यानंतर या ठिकाणी फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. तुम्हाला लॅम्बडा मॅक्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. आणि जो बी आहे रिंग्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू आहे 2.897 मल्टीप्लाय बाय 10⁻³ मीटर केल्विन. आता सर्वात आधी याचा फॉर्म्युला आपल्याला लिहावा लागेल. फॉर्म्युला आहे लॅम्बडा मॅक्स = B/T, where this B is called as Wien's constant and T is the temperature is equal to. आता या B ची जी व्हॅल्यू आहे ती 2.897 मल्टीप्लाय बाय 10⁻³ आहे आणि टेम्परेचर जे आहे ते 280 डिग्री केल्विन आहे. दोघं एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये असल्यामुळे आपल्याला त्याची कन्व्हर्शन करण्याची गरज नाही. इज इक्वल टू. आता हे प्रॉब्लेम आपण बाय लॉग टेबलने सॉल्व करूया. लॉग 2.897 माइनस लॉग 280 मल्टीप्लाय बाय 10⁻³ इज इक्वल टू. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की पॉइंटच्या आधी जे आहे एक घर आहे, एक डिजिट आहे, त्या नंतर आपण 1 - 1 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती 0 आहे आणि आपल्याला लॉग जो आहे तो 28/9/7 मध्ये बदलला. तो आहे 4620 माइनस. आता याची कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती नंबर ऑफ डिजिट 3 - 1 म्हणजे 2.28/0 ते आहे 4472 मल्टीप्लाय बाय 10⁻³ हे आहेच. आता आपण आधी हे सबट्रॅक्शन करूया. 0.4620 माइनस 2.4472. आता या ठिकाणी 0 मधून 2 जात नाही म्हणून 10 - 2 8 बॉरो 1 घेतला त्यामुळे हे 2 चे 1 झाले. पुन्हा 1 मधून 7 जात नाही म्हणून आपण 11 मधून 7 मायनस करतो. 4 बॉरो 1 घेतल्यामुळे 5 झाले. 5 - 4 1 4 - 4 0 आणि हे 0 - 2 that means this is equal to bar 2. This is equal to antilog of bar 2.0148 मल्टीप्लाय बाय 10⁻³ इज इक्वल टू. आता आपण हा अँटीलॉग जो आहे तो 0 पॉइंटच्या फॉर्म मध्ये लिहितो त्यामुळे हे लिहिणार 0.0148 मल्टीप्लाय बाय 10⁻² मल्टीप्लाय बाय 10⁻³ इज इक्वल टू. आता अँटीलॉग आपल्याला 0 चा 48 मध्ये बघावा लागणार आहे. ते आहे 1035. पॉइंट आपण यामध्ये एका घरानंतर देतो मल्टीप्लाय बाय 10⁻⁵. therefore lambda max is equal to 1.035 मल्टीप्लाय बाय 10⁻⁵ मीटर आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढे विचारलंय in which part of the electromagnetic spectrum does this value lie?
This radiation belongs to microwave region of electromagnetic spectrum the curve of black body radiation shown in figure. आता आपण हे ब्लॅक बॉडी रेडिएशन दाखवलं. यामध्ये आपण एक्स ॲक्सिस वर लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ घेतो. त्याची लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू जी आहे ती 1.035 मल्टिप्लाय बाय 10⁻⁵ मीटर आहे. आणि वाय ॲक्सिस वर रेडियंट पॉवर दाखवणार. तो कर्व जो आहे तो अशा प्रकारे येणार. या ठिकाणी this one is lambda max. Here this is the microwave region आणि हे जे रिजन आहे हे इन्फ्रारेड रिजन येणार. आता आपलं टेक्निक मधलं जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 24. प्रॉब्लेम आहे अ स्मॉल ब्लॅक एंड solid copper sphere of radius 2.5 centimeter is placed in an evacuated chamber. The temperature of the chamber is maintained at 100 degree centigrade. At what rate energy must be supplied to the copper sphere to maintain its temperature at 110 degree centigrade? आता या ठिकाणी टेक द स्टीफन्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू दिलेली आहे and treat the sphere as black body. आता सर्वात आधी आपण या ठिकाणी त्याच्या गिवन टर्म्स घेऊ. रेडियस तुम्हाला दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर टेम्परेचर जे आहे T0 इज इक्वल टू 100 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि T जे आहे ते 110 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्यानंतर या ठिकाणी सिग्मा जो आहे स्टीफन्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 5.67 मल्टिप्लाय बाय 10⁻⁸ जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेज टू 4. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला जे फाइंड आउट करायचे आहे ते dq अपॉन dt फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी अँड ट्रीट द स्फिअर ॲज अ ब्लॅक बॉडी. जेव्हा हे ब्लॅक बॉडी ट्रीट करतो आपण त्यावेळेस E इज इक्वल टू 1 असतं. याचा फॉर्म्युला जो आहे तो dq अपॉन dt इज इक्वल टू E सिग्मा a t रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4 आहे. यामध्ये आपण सर्वात आधी याचं आता हे एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहे की नाही ते बघायचं आहे. नसेल तर त्याचं कन्वर्शन करावं लागणार.
रेडियस जे आहे ते सेंटीमीटर मध्ये आहे, त्याचं आपण कन्वर्शन मीटर मध्ये करूया. 2.5 मल्टिप्लाय बाय 10⁻² मीटर. त्यानंतर टेम्परेचर जे 100 डिग्री सेंटीग्रेड आहे, तर 100 + 273 इज इक्वल टू 373 डिग्री केल्विन. पुन्हा हे 110 + 273 इज इक्वल टू 383 डिग्री केल्विन आहे. यामध्ये आपण E इज इक्वल टू 1 घेतल्यामुळे dq अपॉन dt इज इक्वल टू सिग्मा a t⁴ मायनस t⁻⁴ झाला. आता एरिया म्हणजे 4πr² असतं. या ठिकाणी आपण एरियाची पहिल्यांदा व्हॅल्यू फाइंड आउट करू. 4 मल्टिप्लाय बाय 3.142 मल्टिप्लाय बाय r म्हणजे 2.5 मल्टिप्लाय बाय 10⁻²² इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 3.142 मल्टिप्लाय बाय, आता या ठिकाणी हे 2.5 स्क्वेअर आहे, ते झालं 25 चा स्क्वेअर 625. आपण या ठिकाणी 1 आणि 2 घरानंतर पॉइंट देतो इथं. मल्टिप्लाय बाय आता हे 10⁻²² दॅट मीन्स 10⁻⁴ आहे. दिस इज इक्वल टू, आता हा आपण पहिल्यांदा गुणाकार करू. 5 × 20 त्या ठिकाणी कॅरी 2, 4 × 8 आणि 2 10, कॅरी 1, 6 × 24 आणि 1 25 झाले. त्यामध्ये 1 आणि 2 घरानंतर आपण पॉइंट देणार. मल्टिप्लाय बाय 3.142 आहे तर मल्टिप्लाय बाय 10⁻⁴. दिस इज इक्वल टू, आता हे पुन्हा 25 मल्टिप्लाय बाय दिस टाका, 25 दुने 50, कॅरी 5, 25 × 100 आणि 5 म्हणजे 105 झाले. कॅरी 10, 25 × 25 आणि कॅरी 10 म्हणजे 35 झालेले. पुन्हा कॅरी 3, 25 × 3 75 आणि 3 that means that equal to 78.550 multiplied by 10⁻⁴. This is equal to, therefore A is equal to 78.55 multiplied by 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. ही आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली. आता ही आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये लिहू. therefore dq upon dt is equal to, पहिल्यांदा या ठिकाणी सिग्माची व्हॅल्यू ती आहे 5.67 मल्टिप्लाय बाय 10⁻⁸. त्यानंतर एरिया आपण आता फाइंड आउट केली व्हॅल्यू 78.55 मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय, पुन्हा आता या ठिकाणी t⁴ 383 4 minus t0 that means 373/4. आता हे आपण जे कॅल्क्युलेशन आहे ते बाय लॉगने सॉल्व करूया. दिस इज इक्वल टू 5.67 मल्टिप्लाय बाय 10⁻⁸ मल्टिप्लाय बाय 78.55 मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय, आता हे 4 टाइम्स लॉग 383 माइनस पुन्हा 4 टाइम्स लॉग 373 is equal to 5.67 multiplied by 78.55 multiplied by the -8 -4 that will take us to -12 ब्रॅकेट मध्ये. आता हे 4 ब्रॅकेट मध्ये आपण या ठिकाणी याची कॅरेक्टरिस्टिक घेणार 2 पॉइंट लॉग 38 चा 3
5832 मायनस 4 ब्रॅकेट मध्ये पुन्हा याची कॅरेक्टरिस्टिक 2.37 चा 3 ते आहे 5717. This is equal to 5.67 multiplied by 78.55 multiplied by 10 to minus 12. आता आपण या ठिकाणी याचा गुणाकार करूया. पहिल्यांदा 4 दुने 8, 4 त्रिक 12, कॅरी 1, 8 चौक 32 आणि 1 33, पुन्हा कॅरी 3, 4 पंचे 20 आणि 3 23, पुन्हा कॅरी 2, 4 दुने 8 आणि 2 10 मायनस पुन्हा 728 कॅरी 2, 4 1 4 आणि 2 6, 728 कॅरी 2, 5 20 आणि 2 22, पुन्हा कॅरी 2, 4 दुने 8 आणि 2 10. आता तुम्हाला या ठिकाणी याचा अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग ऑफ दिस टर्म, अँटीलॉग ऑफ दिस टर्म. पण आपण अँटीलॉग बघताना या ठिकाणी त्याला 0 पॉइंट मध्ये लिहूया. 5.67 मल्टिप्लाय बाय 78.55 मल्टिप्लाय बाय 10 to minus 12 ब्रॅकेट मध्ये अँटीलॉग ऑफ 0.3328 मल्टिप्लाय बाय 10 to 10, हे 10 to 10 आपण इथे लिहिले मायनस पुन्हा आता या ठिकाणी या टर्मचा अँटीलॉग घ्यायचा आपल्याला. अँटीलॉग ऑफ 0.2868 मल्टिप्लाय बाय 10 to 10 is equal to 5.67 multiplied by 78.55 multiplied by 10 to minus 12. आता याचा अँटीलॉग बघायचा आपल्याला 33 चा 2 8 मध्ये तो आहे 2152. पुन्हा आपण तुम्हाला माहिती 0 पॉइंट असताना एका घरानंतर आपण पॉइंट देतो मायनस पुन्हा याचा अँटीलॉग 2868 याचा आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. तो आहे 1936. पुन्हा या ठिकाणी एका घरानंतर आपण पॉइंट देतो. आता या ठिकाणी दोघा ठिकाणी जे आहे 10 कॉमन आहे म्हणून आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. आपण आता याची सबट्रॅक्शन करूया. 2.152 minus 1.936. यामध्ये 2 मधून 6 जात नाही म्हणून 12 मधून 6 जाणार. 6 आपण बॉरो 1 घेतला त्यामुळे 4 झाले. 4 minus 3 1. आता या ठिकाणी पुन्हा 1 minus 9 होत नाही म्हणून आपण 11 minus 9 करतो. 2 आले. बॉरो 1 घेतला म्हणजे 1 झाले. 1 minus 1 0. This is equal to आता आपण ते कॅल्क्युलेशन मध्ये लिहूया. 5.67 multiplied by 78.55 multiplied by 10 raised to minus 12 multiplied by आता या ठिकाणी 0.216 multiplied by 10 raised to 10 IS is equal to 5.67 multiplied by 78.55 multiplied by 0.216 multiplied by 10 raised to minus 12 plus 10, that means 10 raised to minus 2 is equal to. आता पुन्हा हे आपल्याला बायजिंग लॉग ने सॉल्व करता येणार. आपण लॉग घेऊया त्याचा. लॉग 5.67 प्लस लॉग
78.55 plus log 0.216 मल्टीप्लाय बाय 10 raised to -2 हे आहेतच इज इक्वल टू आता पुन्हा याची कॅरेक्टरिस्टिक पॉइंटच्या आधी 1 घर आहे 1 घर आहे 1 - 1 म्हणजे 0 कॅरेक्टरिस्टिक आली 56 चा 7 आपल्याला लॉग करावा लागला तो आहे 7536 प्लस आता या ठिकाणी पुन्हा नंबर ऑफ डिजिट पॉइंटच्या आधी 2 आहे 2 - 1 1 आलं 78 चा 5 मध्ये आपल्याला त्याचा लॉग करावा लागला तो आहे 8952 प्लस आता या ठिकाणी ही संख्या जी आहे ती एकापेक्षा लहान आहे म्हणून आपण पॉइंट नंतरचे नंबर ऑफ डिजिट नंबर ऑफ झिरो काउंट करतो आता या ठिकाणी पॉइंट नंतर नंबर ऑफ झिरो नाही आहे म्हणजे 0 आहे त्या 0 + 1 करतो आपण 0 + 1 म्हणजे 1 आले आणि त्यावर बार देतो 12 त्याची कॅरेक्टरिस्टिक आली आता आपल्याला लॉग बघायचा आहे 21 चा 6 तो आहे 3345 मल्टीप्लाय बाय 10 raised to -2 आहे आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया 0.7536 plus 1.8952 6 plus 2 8 5 plus 3 8 9 plus 5 14 carry 1 8 plus 8 16 carry 1 1 plus 1 2 plus bar 1.3345 आता या ठिकाणी 8 plus 5 13 carry 1 8 plus 4 12 plus 1 13 carry 1 4 plus 4 8 6 plus 3 9 2 plus bar 1 that means 1 is equal to आता आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे अँटीलॉग ऑफ 1.9833 मल्टीप्लाय बाय 10 raised to -2 इज इक्वल टू आता हा अँटीलॉग आपल्याला 0 पॉइंट मध्ये लिहितो आपण 0.9833 मल्टीप्लाय बाय आता हे 10 raised to 1 इकडे आहे मल्टीप्लाय बाय 10 raised to -2 इज इक्वल टू आता आपल्याला 98 चा 33 अँटीलॉग मध्ये बघायचा आहे तो आहे 9623 आणि आपण या ठिकाणी एका घरानंतर पॉइंट देणार मल्टीप्लाय बाय 10 raised to 1 -2 that means -1 therefore dq upon dt that means the rate of energy supplied is equal to 0.9623 watt आणि हे आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे आता आपण टेक्निक पद्धतीने नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 25 बघूया फाइंड द टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी इफ इट्स स्पेक्ट्रम हैज अ पीक एट लैम्ब्डा मैक्स इज इक्वल टू 700 नैनोमीटर विजिबल बी आहे लैम्ब्डा मैक्स इज इक्वल टू 3 सेंटीमीटर माइक्रोवेव रीजन एंड सी आहे लैम्ब्डा मैक्स इज इक्वल टू 3 मीटर एफएम रेडिओ वेव्स तुम्हाला ते विन्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे b इज इक्वल टू 2.897 मल्टीप्लाय बाय 10 raised to -3 मीटर केल्विन सर्वात आधी आपण आता याच्या गिवन टर्म लिहूया लॅम्बडा मॅक्स ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दिलेली आहे 700 नॅनोमीटर त्यानंतर त्याची जी बी व्हॅल्यू आहे लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि सी व्हॅल्यू जी आहे ती लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 3 मीटर आहे आणि तुम्हाला या ठिकाणी डी ची जी व्हॅल्यू आहे विन्स कॉन्स्टंट ती आहे 2.8
मल्टीप्लाय बाय 10⁻³ मीटर केल्विन. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड द टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी. तुम्हाला टेम्परेचर जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे या 3 पीकला. TA इज इक्वल टू व्हॉट, TB आणि TC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याआधी सर्वात तुम्हाला हे एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहेत की नाही ते बघायचं असतं. जर नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याचं कन्वर्शन करतो. दिस इज नॅनोमीटर. 700 नॅनोमीटर इज इक्वल टू, आता याचं कन्वर्शन जे आहे ते 700 मल्टीप्लाय बाय 10⁻⁹ मीटर मध्ये कन्वर्शन होणार. 7 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 10⁻⁹ मीटर. दिस इज इक्वल टू, आता 7 मल्टीप्लाय बाय 2 minus 9 that is 10⁻⁷ मीटर. हे नॅनोमीटरचं आपण मीटर मध्ये कन्वर्शन केलं. त्यानंतर आता या ठिकाणी 3 सेंटीमीटरचं कन्वर्शन आपल्याला करावं लागणार आहे. 3 मल्टीप्लाय बाय 10⁻² मीटर मध्ये कन्वर्शन होणार. हे मीटर मध्ये आहे, मीटर केल्विन आहेच. यानंतर आपण आता त्याचा फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला आहे लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू B डिवाइड बाय T. देयरफॉर आता T इज इक्वल टू काय ना, तर B डिवाइड बाय लॅम्बडा मॅक्स आहे. सर्वात आधी आपण आता TA ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. TA इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपण आता वापरूया. B म्हणजे 2.897 मल्टीप्लाय बाय 10⁻³ डिवाइड बाय लॅम्बडा मॅक्स ची जी व्हॅल्यू आहे ती 7 मल्टीप्लाय बाय 10⁻⁷. आता आपण हा भाग करूया. पहिल्यांदा भाग जात नाही म्हणून 0.728, त्यानंतर 7 1 7 उरले 2, त्यावर 7 ठेवले म्हणजे 27 झाले. 7 3 21, 6 उरले, त्यानंतर त्याच्यावर 0 ठेवला, 7 8 56 इज इक्वल टू 0.4138 मल्टीप्लाय बाय 10⁻³ प्लस 7. आता हे वरती गेल्यानंतर प्लस होणार. देयरफॉर TA इज इक्वल टू 0.4138 मल्टीप्लाय बाय 10⁴. TA is equal to 4138 डिग्री केल्विन येणार. त्यानंतर नेक्स्ट लॅम्बडा मॅक्स जे 3 सेंटीमीटर, दॅट मीन्स 3 मल्टीप्लाय बाय 10⁻² मीटर घेतलेला आहे. त्यासाठी आपण त्याचं टेम्परेचर जे आहे TB फाइंड आउट करूया. B म्हणजे या ठिकाणी 2.897 मल्टीप्लाय बाय 10⁻³ डिवाइड बाय, आता लॅम्बडा मॅक्स ची जी व्हॅल्यू आहे ती 3 मल्टीप्लाय बाय 10⁻² मीटर आहे. पुन्हा आता या ठिकाणी भाग जात नाहीये, त्यामुळे आपण पहिल्यांदा 0.3 नंबर 27 9चा भाग जाणार. त्यानंतर 1 उरला, त्यावर 9 ठेवले, 19 झाले. 3 7 3 5 15 3 7 18 3 7 18 1 उरला, त्यावर 7 ठेवले, पुन्हा 3 5 15 उरले 2, त्यावर 0 ठेवला म्हणजे 20 झाले. 3 7 18 म्हणजे या ठिकाणी therefore TB is equal to 0.96. आता या ठिकाणी ही संख्या
ग्रेटर दॅन 5 असल्यामुळे आपण आतल्या संख्येमध्ये एक ऍड करतो. मल्टिप्लाय बाय 10⁻³ -2. आता हे -2 जे आहे ते वर गेले तर +2 होणार. therefore this TB is equal to 0.966 multiplied by 10⁻⁻1. That means in this case this TB is equal to 0.96 आता या ठिकाणी आपण त्याला we can write this as 0.0966 डिग्री केल्विन. त्यानंतर आता नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती TC. TC इज इक्वल टू पुन्हा आपण या ठिकाणी B म्हणजे 2.897 मल्टिप्लाय बाय 10⁻³ डिवाइड बाय लाकडा मासची जी व्हॅल्यू आहे ती 3 मीटर आहे. या ठिकाणी आपण ऑलरेडी हा भागाकार केलेला आहे. 0.9656. therefore TC is equal to 0.96. पुन्हा आपण ही संख्या ग्रेटर दॅन 5 असल्यामुळे आतल्या संख्येत एक ऍड करतो. मल्टिप्लाय बाय 10⁻³ डिग्री केल्विन. आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर.